भोकरे घेताना शक्यतो फ्रेश घ्यावीत। हे मी मीठ घेतले आहे, ते हाताला लावून हे मी सगळं खलबत्त्यात कुटून घेतले, म्हणजे पटकन काढायला बरं पडतात। हे चिकट असतात म्हणून मीठ घेऊन काढावे। आपली भोकरे ही साफ करून झाली आहे, त्यातल्या बिया काढल्या आहेत। आता मी घरामध्ये साडी वाळत घातली आहे, त्यामध्ये मी भोकरांना मीठ आणि हळद लावून वाळत घालते। मी ह्यामध्ये 3 ते 4 चमचे मीठ घेतले आहे, ते सर्व घालून घेते आणि हळद घालते 2 चमचे, ते सर्व मिक्स करते। मी मिक्स करून घेते। आपले हे मिक्स झाले आहे। आता मी ह्या साडीवर वाळत घालते। आता हे मी वाळत घालून ठेवले आहे। त्या लोणच्यासाठी अर्धा किलो आंबे आहेत, ते मी विळीवर कापून घेते। तुम्हाला हवे ते आकार कापू शकता। आपले आंबे कापून झाले आहेत, त्याला मी फक्त हळद लावते। आपली हळद लावून झाली आहे। ही जी भोकरं घातली आहेत त्याच्याच बाजूला मी हे आंबे हे वाळत घालते। तेल तापत ठेवलं आहे। एक मेथीचा दाणा टाकून बघते, तेल आपले गरम झाले नाही। आपण तेल गरम करत ठेवले आहे कढईमध्ये, ते गरम झालं। मी आता गॅस बंद करते। मी 1 चमचा मेथीदाणे घालते, 1 चमचा बडीशेप घालते। ह्यामध्येच मी हिंग घालून घेते। ह्यामध्ये मी 100 ग्रॅम राई डाळ घालते। ह्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालते, कारण आपण भोकराला पण मीठ लावले आहे, त्यामुळे कमीच घातले आहे। 1 चमचा हळद घालते, 2 चमचे मिरची पावडर घालते। हे मी सर्व परतून घेते। मध्ये मी 1 ग्रॅम बेडेकर मसाला घालून घेते। हेही मिक्स करते आणि ह्याला थंड करत ठेवून देते। आपलं तेल थंड झालं आहे। एक परात घेतला, त्यामध्ये हे भोकरे आपण दुपारी वाळत घातले आहे ती घेते। त्यामध्ये हा आंबा मिक्स करून घेते। मग आपलं जे तेल आणि मसाले आहेत ते याच्यावरती ओतून देते। सर्व मिक्स करून घेते।